रेल्वेसाठी मान्सूनपूर्व तयारीचा एक मुख्य भाग असतो तो म्हणजे नालेसफाई. यंदाचं नेमकं काय चित्र हे आपण जाणून घेणार. आपल्यासोबत सध्या आहेत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला सर. सर, या वर्षीचं काय चित्र आहे? किती टक्के नालेसफाई झाली आणि पूर्ण कधीपर्यंत होईल? अ, आपण जर पाहाल आत्तापर्यंत 75 ते 80% जी नालेसफाई आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे. अजून पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये ही नालेसफाई पूर्ण करण्याचा प्रयत्न MCGM आणि मध्य रेल्वेच्या अनुषंगाने चालू आहे. यामध्ये प्रामुख्यानं जे महत्त्वाचे आपल्याकडचे नाले आहेत, जसं मुख्याध्यापक नाला असू द्यात, गोदरेज नाला असू द्यात, यांच्या सफाईचं काम हाती घेण्यात आलेलं आहे. याचसोबत आपण मायक्रो टनेलिंगची कामं जी आहेत ती घाटकोपर आणि विक्रोलीच्या दरम्यान आणि मुख्याध्यापक नाल्यावरती केलेली आहेत. सोबतच जे आपले एक्झिस्टिंग नाले आहेत त्या नाल्यांची कॅपॅसिटी वाढवण्याचं काम जसं ठाणे नाल्याचं असू द्यात किंवा बाकीच्या इतर नाल्यांचं देखील करण्यात आलेलं आहे. याचसोबत आपण यावर्षी आपली जी पॉईंट मशीन आहे, ज्या पॉईंट मशीनमध्ये मागच्या वर्षी देखील आपण त्याच्यामध्ये काम केलं होतं, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या पावसामुळे किंवा जलभरावामुळे तिचं ऑपरेशन बंद होणार नाही असा प्रयत्न चालू आहे. याशिवाय देखील मागच्या वर्षी जर आपण पाहाल तर मध्य रेल्वेची जी वाहतूक होती ही केवळ 2 जागी आणि रादर 2च दिवशी विस्कळीत झाली होती. एके दिवशी चुनाभट्टी स्थानकावरती तिची वाहतूक थोडीशी विस्कळीत झाली होती, ज्यामध्ये मोठा नदीच्या ह्याच्यातनं पाणी जे आहे ते वापस त्याचा प्रवाह होत होता. आणि याचसोबत दुसरा एका दिवशी ज्या दिवशी आपल्याकडे भांडूपमध्ये वाहतूक जी आहे ती थोडीशी विस्कळीत झाली होती. याच्यामध्ये नवीन एक जे बांधकाम BMCच्या द्वारे परमिट करण्यात आलेलं होतं, त्या बांधकामामुळे तिथे अडचण झाली होती. तर या दोन्ही जागांची देखील विशेष काळजी मध्य रेल्वेद्वारे घेण्यात आलेली आहे. सर, आपण बघितलं तर जे पाणी भरण्याचे जे जागा असतात त्या दरवर्षी एकच असतात. सायन असेल, मग जे सखल भाग आहेत मुंबईचे ते त्यावरती नेहमी पाणी भरतं आणि त्याचा फटका हा रेल्वे सेवेवरती भरतो. तर ते स्पॉट आपण आयडेंटिफाय केलेत आणि तिकडे काही पंप किंवा विशेष काही सुविधा असतील? आपल्याकडं मध्य रेल्वेवरती प्रामुख्याने 33 अशा जागा ज्याच्यामध्ये जे सखल भाग आहेत किंवा ज्याच्यामध्ये हिस्टॉरिकली इतिहासात कुठेतरी पाणी भरलेलं होतं अशा जागा आपण ओळखीच्या केलेल्या आहेत. त्यांची मार्किंग करण्यात आलेली आहे आणि त्याचसोबत या जागांवरती साधारणपणे 60पेक्षा अधिक पंप जे आहेत ते मध्य रेल्वेकडनं लावण्यात आलेले आहेत. सोबतच 40च्या जवळजवळ पंप जे आहेत ते BMCकडनं लावण्यात आलेले आहेत. यासोबतच BMCकडनं साधारण 5 ते 6 जागी जे पाण्याच्या टाक्या ज्याला आपण म्हणू शकतो अशा टाक्या बसवण्यात आलेल्या आहेत, ज्यामधून ज्यावेळेस वेगवान पाऊस होईल त्यावेळेस त्या टाक्या भरण्यात येतील आणि त्यानंतर त्याचा निचरा पाऊस थांबल्यानंतर हळूहळू समुद्रामध्ये करता येईल, ज्या माध्यमातून आपल्याकडे एकत्र जी जलभराव होतो तो टाळता येईल असा प्रयत्न आपला चालू आहे. सर, आपण बघितलं तर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम सध्या सुरू आहे. मग ते खाजगी असेल किंवा मग प्रकल्पांचं देखील मोठं बांधकाम सुरू आहे आणि त्यामुळे काही नवे सखल भाग किंवा नवे पाणी जमण्याची ठिकाणं तयार होण्याची शक्यता आहे. तर त्या दृष्टीने काही उपाययोजना रेल्वेकडून करण्यात आल्या? या बघा, बांधकामाची जी प्रायमरीली परमिशन आहे ती रेल्वे लगतच्या जागा जर सोडल्या तर बाकीच्या सगळ्या ह्याच्यावर BMCद्वारे करता येतात. आणि पाण्याचा जो प्रवाह असतो त्याच्या प्रवाहामध्ये जर कुठे डिस्टर्बन्स निर्माण झाला तर त्याच्यामुळं त्याच्या अगोदरच्या भागामध्ये नक्कीच जलभराव होऊ शकतो. पण याची जी माहिती आहे आपण जनरली BMCला देखील याची रिक्वेस्ट करतो आहोत की अशा प्रकारच्या गोष्टींची एक तर अशा जागेमध्ये बांधकामाची परवानगी देऊ नये आणि दिलीच तर त्याच्यानंतर जलभराव होणार नाही याच्यासाठी योग्य ती कारवाई पूर्वीच करून घ्यावी. याचसोबत आपण सर्व प्रवाशांना आणि ट्रॅकच्या आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांना देखील हे वारंवार आवाहन करतो आहोत की कृपया प्लास्टिकमध्ये भरून पहिले तर कचराच टाकू नये, पण कचरा टाकल्यासोबतच काय होतं बऱ्याचशा वेळेस रहिवाशी किंवा प्रवासी देखील ट्रॅकवरती प्लास्टिकमध्ये भरून कचरा किंवा प्लास्टिकच्या बाटल्या टाकतात. या बाटल्या पुढे जाऊन कुठे ना कुठे अडकतात आणि ते प्लास्टिकच्या पिशव्या देखील अडकतात, ज्यातून पाण्याचा जो वाहतूक आहे किंवा पाण्याचा जो प्रवाह आहे तो कुठेतरी अडथळ्यात येतो आणि ज्यातून जलभरावाच्या ज्या घटना आहेत त्या होतात. आपला ट्रॅकच्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्याच रहिवाशांना ही आपली विनंती आहे की कृपया त्यांनी ट्रॅकवरती अशा प्रकारचा जो कचरा आहे तो टाकू नये, ज्याच्या माध्यमातून आपल्याला आणि सर्वच प्रवाशांना या जलभरावामुळे त्रास होऊ शकतो. ही आपल्याला मतलब मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेकडनं देखील ही आपल्या सर्वांना ही विनंती आहे की कृपया या गोष्टी टाळा, ज्यातून रेल्वेची जी वाहतूक आहे ती सुरळीत करता येईल.
मुंबईचे मुख्य जनसंपर्क अधिकारी त्यांनी स्पष्ट केलं की नाले सफाई जवळपास 75 ते 80% पूर्ण झाले असून उर्वरित नाले सफाई ही येत्या काही दिवसात पूर्ण केली जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद रावराणेसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.